आपल्यासोबत भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण हे सुद्धा जोडलेले आहेत। अजितजी, अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातील प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे आणि यामध्ये खराब देखभालीमुळे बारामती विमान अपघात झाला असं म्हटलं गेलंय आणि लेअरजेट कंपनीच्या 45 विमानात हवाई सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केलं असं म्हटलं गेलंय। सवाल तोच आहे की इतक्या मोठ्या व्यक्ती, व्हीव्हीआयपी किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री असे अनेक जण, राजकीय नेते अशा विमानाने प्रवास करतायत आणि असं असताना या विमान सुरक्षेकडे दुर्लक्ष कसं होऊ शकतं? आपल्याला आठवत असेल, माननीय अजितदादांचा अपघात झाल्यानंतर सर्वप्रथम या विषयामध्ये या कंपनीच्या मालकाला आधी अटक करा असं मी म्हणालो होतो। या कंपनीची माहिती घेतल्यानंतर एकूणच ज्या पद्धतीनं या कंपनीचं संचलन होत होतं आणि ज्या विमानाचा आधी 2-3 वेळा अपघात झालेला आहे, असं विमान अजितदादांच्या वापराकरता दिलं गेलं होतं। चलता आहे अशा मानसिकतेतनं काम करणारी ही कंपनी त्याच वेळेला आपल्याला दिसून आली होती आणि डीजीसीएनं खरं तर अतिशय सार्वजनिक आणि व्यक्तिगत वापराच्या विमानांच्या बाबतीमध्ये नियम कडक केलेले, पण या निमित्तानं या यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी अधिक कार्यक्षमतेनं काम केलं पाहिजे। महाराष्ट्रात अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे। अजितदादा या विमानातनं प्रवास करत होते, त्यामुळे हे सगळं पुढे आलं, परंतु हे सुरूच आहे ना। अनेक हेलिकॉप्टर्स हेलकावे खाऊन थांबतात। या विमान कंपन्यांची जी विमानं आहे, ही विमानं अनेक व्हीव्हीआयपी वापरत असतात, त्यामुळे हे अतिशय संतापजनक आहे, दुःखद आहे। अजितजी, जबाबदारी नेमकी कोणाची आहे? जर राजकीय नेते अशा विमानांना प्रवास करत असतील तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जबाबदारी नेमकी कोणाची आहे? असं आहे की या सगळ्यामध्ये डीजीसीए ही याची ऑपरेटिंग ऑथॉरिटी आहे आणि याच्यामध्ये बघा, एक आपल्याला मी सांगतो की टेक्निकली फिट आणि प्रत्यक्षात फिट, जसं गाडीचं आहे तसंच विमानाचंही असू शकतं ना। या सगळ्यामध्ये कागदोपत्री आपल्याला जर एखादी गोष्टी सुरक्षित वाटत असली तर ती खरोखर आहे का? की ज्या यंत्रणेनं या परवानग्या दिलेल्या आहेत त्या परवानग्या नक्की नीट आहेत का? याच्यावरती एखादी आणखी ऑथॉरिटी डीजीसीएनं काहीतरी नेमली पाहिजे, जी डेली मॉनिटरिंग करेल आणि अशा पद्धतीनं चार्टर्ड हेलिकॉप्टर्स यांची सद्य परिस्थिती काय आहे हे वापरकर्त्याला जाणून घेता येईल आणि हा थेट जीवाचा धोका आहे। त्यामुळं निश्चितच हे अतिशय धक्कादायक आहे। अपघात झाल्या मी पहिल्यांदा या कंपनीवर कारवाई करा असं जे म्हटलं होतं ते डीजीसीएच्या तपासातूनही पुढे आलेलं आहे। ठीक आहे, अजित चव्हाणजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।